हॅलो. हॅलो. श्री हां, समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. दुपारी पण लावला होता. तुमचे मिस कॉल एवढे बघितले म्हटलं. हां. तेव्हा नेमकं तुम्ही मेसेज टाकलेला ना, आता करता का असं? हां, हां, हां. तेव्हा कदाचित मी बसमध्ये असेल, मोबाईल नव्हता पाहिला, उशिराच बघितला. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि आता पण ना लागत नव्हता. कव्हरेज क्षेत्राच्या अहो, बाहेर असं येत थोडंसं होतं. इथं ना रेंजचा प्रॉब्लेम आहे. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हां, हां. पण म्हटलं आज करूच फोन असं मी बसली इथं रेंजमध्ये येऊन आता. अच्छा. हां, 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 हां. हां. काय अनुभव मग आला ताई? कारण बऱ्याच माझं दिवसात ना तुमचा फोन नाहीये. हो ना, हो ना. हं. याचाच मग टाईम मॅच होत नाही ना. मी हो, कधी उशिरा हो. येते, कधी काय ना त्याच्यामुळे. बरोबर, बरोबर. आणि तर तुम्हाला कामं पण खूप असतील अधिकारी म्हटल्यावर. हो, खूप सध्या तर फारच काम चालू आहे सध्या. हो ना? हो, अधिकारी लोकांची धावपळच आहे आता सध्या. हो. इलेक्शन त्याच्यामुळे हे ते सगळं आणि हो. टाईमच नाही मिळत आता सध्या. बरोबर. हं. काय आला नवीन अनुभव ताई? नवीन म्हणजे आता तसा 2-4 महिने होऊन गेलेत त्याला. नेपाळला गेली होती ना मी. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, तर तेव्हाचा अनुभव मला शेअर करायचा होता. ओह! अच्छा. हां, हं. हां. म्हणजे ना 5 सप्टेंबरला आम्ही इथून निघालो होतो. हं, हं, हं. हं. आमचा एक असा ग्रुप आहे 3 वर्षापासून आम्ही असं जातो 1 वर्षातून एकदा. अरे वाह! पूर्ण फॅमिली. हं. नाही, नाही. असं म्हणजे सगळ्या फॅमिली आहेत. हं. त्यामध्ये एक तर ताई त्या पण जॉब करतात आणि मी पण आम्ही दोघी असतो. हां, हां, बाकी हां. सगळ्या फॅमिली असतात. मग आम्ही दोघी हं. सोबत असतो. अरे कुठं वाह, वाह! मुक्कामाला थांबायला, रूम शेअर करायला वगैरे असं. हो, हो. बरोबर आहे. हां. मग ह्या वेळेस काय झालं हं. म्हणजे पहिले आम्ही गिरनारला गेलो होतो पहिल्या वर्षी. अच्छा. हां. दुसऱ्यांदा मग केदारनाथला गेलो. मग तुम्ही गिरनारचा अनुभव शेअर केलाय का आपल्याकडे? नाही करायचा आहे तो, पण मला बरेच अनुभव आहेत माझे. अच्छा. हां, 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 हां. पण म्हटलं आता हा नेपाळचा करू पहिले. हां, हां, हां. हं. मग किती दिवस अ, गेलेला ताई? नेपाळला जाणं काही सोपं नाहीये ना? नाही आम्ही ना गेलो होतो एक 8-10 दिवस गेलो होतो. पण अरे वाह! तेव्हा नाही का ते सगळं घडलं. हां. त्या पिरियड मध्ये गेलो होतो. अच्छा, अच्छा, अच्छा. काश्मीरला हं. घडलं ते. नाही ताई. तिकडच्या नेपाळमध्येच नेत्यांनी नेपाळमध्येच घडलं नाही का हो, ते काठमांडूमध्ये. नेत्यांना मारलं ते. हां. हो, हो. त्याच पिरियड मध्ये गेलो होतो मग आम्ही. अच्छा, 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 अच्छा. हं. बापरे! मग तुम्हाला काही त्रास नाही झाला ना? नाही स्वामी होते सोबत. स्वामींचाच धावा होता. त्यांनीच आणलं आम्हाला अरे घरापर्यंत. वाह! बापरे! खूप कठीण होतं ह्याच्यातून ते. आलोय म्हणजे आम्ही अगदीच. हां, मग कमाल काळ आहे, आला कमाल. होता पण वेळ नव्हती आली असं म्हणतात तसं घडलंय खरंय, अगदी. खरंय, खरंय. हं. म्हणजे मग काय झालं यावेळेस ना माझं द्विधा मनस्थिती होती. हां, जाऊ की नको असं. हां, कारण हां. मी इथं पारायणला जाते ना गुरुपीठामध्ये त्र्यंबकेश्वरला. हां, 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 हां. तर त्याच्या आधीच गुरुमाऊली बोलल्या होत्या का एखाद्या अशा देशामध्ये असं काही उलथापालथ होणार आहे राजकारणामध्ये. अरे बापरे! बोलले होते ते? हो, एकदम म्हणजे तारखेनिहाय बोलले होते ताई आणि बापरे! तारखेनिहाय घडलं ते. बापरे! पण मग हो, अगदी एकदम तंतोतंत बोलले होते. अय्या! हां. मग माझं ना द्विधा मनस्थिती होत होती, जाऊ का नको जाऊ. पण एवढंच का देश नव्हता सांगितला त्यांनी का एका देशामध्ये असं होणार आहे. अच्छा, अच्छा. फक्त सांगितलं होतं हो, असं. सांगितलं होतं. मग द्विधा मनस्थितीत होती. पण मग तो ग्रुप होता. हां. केदारनाथ केलं का म्हणे पशुपतीनाथ करावं. हां, हां. मग मग मला असं वाटलं नंतर मी कोणासोबत जाणार कारण माझ्या मिस्टरांना फिरायची आवड नाहीये हां, हां, आणि हां, मग हां. म्हटलं मी कशी जाणार असं मी विचार करायची. हां, हां, हां. मग त्याच्या 2 दिवस आधी ना म्हणजे मी रोजचा स्वयंपाक करताना वगैरे YouTube लावून देते. हां, हां. मग त्या दिवशी एक गाणं स्वामींचं लागायचं, एक महादेवाचं लागायचं. असे अगं बाई! 10-12 गाणे लागले. हां, हां, एक हां. स्वामींचं, एक महादेवाचं. तर मग स्वामी मला असं वाटत होतं स्वामी सुचवतायत, तू जावं असं. पण ते हां. काहीतरी मग मी तयारी केली. हां. तर ते नंतर माझ्या लक्षात आलं का स्वामींना असं सुचवायचं असेल का मीच आहे तिथं पण आणि इथं पण. म्हणजे ओह! असं. पण ते मला नंतर ट्रेस झालं. हां. पण मग कसं म्हटलं ग्रुप आहे. मग त्यांनी माझ्यासाठी ना म्हणजे माझी मीटिंग होती. हां, 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 हां. मोठ्या अधिकाऱ्यांची. तर म्हटलं मला काही जमत नाही. मी नाही येत असं सांगितलं ग्रुपला. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. मग ते बोलले, "नाही," म्हणे, "आम्ही घेऊन जाऊ. एक दिवस लेट बुकिंग करू आपण. अरे वाह! विमानाने जायचं होतं ना ह्या इकडनं. हां, 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 हां. मग म्हणे, "जाऊ दे तुमच्यासाठी आपण एक दिवस लेट बुकिंग करू," म्हणे. अरे वाह! किती चांगले आहेत ओ. हो, सगळे म्हणजे असं धार्मिकच आहेत, सेवेकरीच आहेत सगळे. हां, हां, हां. हं. मग म्हटलं जाऊ दे आपल्यासाठी ते एवढं करताहेत, तर मग चला आपण जाऊया असं. बरोबर, बरोबर. गेलं हां. पाहिजे अशा वेळेला. हो.
मग आम्ही 5 तारखेला संध्याकाळचं निघालो इथून. हा. म्हणजे मुंबईला गेलो मग बसायला, म्हणजे असं सकाळचा फ्लाईट होते हा. प्रयागपर्यंत जायला. अच्छा अच्छा. हा हा हा. मग सकाळी रात्री गेलो तर निघताना रस्त्यात आम्हाला पाऊसच लागला. म्हणजे जाताना थोडस ते हेच होत होतं, हा हा हा. असं काही अडथळ्यासारखं. हो का? हा. अरे बापरे. हा. ते टायमिंगच चुकला होता आमचा खरं बुकिंगचा. हा हा हा. पण मग स्वामींचं नाव घेऊन निघालो आम्ही. हा हा मग हा. दुसऱ्या दिवशी विमानाने गेलो मग प्रयागपर्यंत. किती वेळ लागला तुम्हाला म्हणजे जायला? आम्ही सकाळी बसलो होतो, तर 1-1.5-2 तासात आम्ही उतरलो तिथं अरे प्रयागला. वा. हा हा. हो. आणि तिथून मग त्या छोट्या बस असतात ना, 22 सीटर वगैरे असं. हो हो हो. तशी बस केली होती. हा हा. तिथून मग आम्ही अयोध्याकडे जायला निघालो. बरं. हा हा. मग तिथं मुक्काम केला, दर्शन केलं हा हा. राम मंदिरात. हा. आणि नंतर मग आता म्हणे पोखरा. पोखरा तिथं ती काठमांडूची सिटी आहे वाटतं ना ती. पोखरा आहे. हो, पोखरा. हा. मग तिथं आमचे 2 मुक्काम होते. मग आम्ही तिथं पोहोचलो, मुक्काम केला रात्रीचा. हा हा. आणि दुसऱ्या दिवशी मग आता तिथं मंदिर होते आजूबाजूला, हा तिथं दर्शन करायचं म्हणे. हा हा. पण मग नेमका पाऊस सुरू झाला होता सकाळी सकाळी. बरं. हा. मग म्हणे तेवढं पावसात जाण्यापेक्षा आपण काही इथं घ्यायचं असेल तर थोडीशी शॉपिंग करून घेऊ अच्छा. हा हा आणि नंतर पुढे जाऊ. हा. हा मग आम्ही तसं केलं, निघालो मग शॉपिंग करायला. तर पुढे गेल्यानंतर ते बाईकवाले असे ते म्हणजे काय म्हणतात त्याला, मोर्चावाले, हा. ते जागी जागी त्यांचे गोंधळ स्ट्राईक वाले. चालू. हा हा. हा, गोंधळ चालू झाला होता. तर आम्हाला असं वाटलं काय हे आपल्याकडे पण असतंच ना ते, हो हो. बरोबर. थोडंफार असेल आणि शांत होऊन जाईल. बरोबर बरोबर. मग आम्ही गेलो, कोणी कपडे घेतले, कोणी काय घेतलं असं. हा आणि मग तिथं पण सिटी बस चालतात. हा. दुसऱ्या गाड्या म्हणजे आपण इकडनं करून नेलेल्या त्या गाड्या वगैरे काही फिरत नाही मध्ये. अच्छा अच्छा. हा हा. मग त्या सिटी बस मध्येच मग तिथं आम्ही बाजार वगैरे केला. आणि ज्या रूटने गेलो ना, हा. त्या रूटने आम्हाला परत त्यांनी आणलं नाही, दुसरीच रूटने घेतलं. अरे बापरे. आणि एका ठिकाणी दिलं सोडून. आम्ही ज्या हॉटेलला मुक्काम होतो ना, हा हा हा. तिकडे न नेता आम्हाला दुसरीकडेच नेलं. मग तिथं दिलं उतरून. मग आम्ही नवीन आहेत, आम्हाला काही माहिती नाहीये, हा. आम्हाला तिथं सोडा. पण काही त्यांनी ऐकलं नाही. नाही ऐकलं? नाही ऐकलं त्यांनी. अय्या. आणि तिकडं आपल्यासारख्या रिक्षा नाही, काही नाही. नाही. नाही, त्या बसच चालतात फक्त, सिटी बस. म्हणजे गव्हर्नमेंटच्या बसेस, हो प्रायव्हेट वाहनं हो. नाही. नाही, जसे आपल्या सिटी बस असतात ना, हो त्या हो टाईप हो. असतात. बापरे. रिक्षा म्हणजे बघायला पण मिळत नाही तिकडे, आणि ट्रॅक्स असतात. अच्छा, ट्रॅक्स आहेत का? हा हा हा. हा मग तिथून आम्ही विचारत विचारत कसं तरी ते हॉटेल पर्यंत आलो. हा हा हा. मग तिथं परत त्याच दिवशी तिथेच मुक्काम होता आमचा. मग पुढे आम्हाला निघायचं होतं. हा हा. मग तिकडे रेंज नाही, आपल्या सिम काही चालत नाही तिकडे. बरोबर. हा. मग तिथे त्या हॉटेलवाल्यांनी आम्हाला वायफाय दिला. अच्छा. हा हा. मग घरच्यांशी कॉन्टॅक्ट वगैरे केला. मग आता झोपल्यावर म्हटलं बघू इकडचं काही बातमी वगैरे, असं युट्यूब वगैरे असं काहीतरी चालू करू बघतो असं. आपण. हा हा. मग तेव्हा आम्हाला ते कळालं की हे काहीतरी मोठंच उद्रेक होऊ राहिलंय असं. बापरे. हा. मग तिकडे तर जास्त काठमांडूकडे चालू झालं होतं. हो हो हो. मग त्या ताई आणि आम्ही दोघी एका रूम मध्ये पण होतो. सामान्य जनतेला काही त्रास नसेल ना ताई तो? नाही, काही त्रास नाही झाला. हा हा आपल्या म्हणजे जे इकडनं गेले ना, हा. त्यांना काही त्रास, म्हणजे आम्ही जात होतो रस्त्याने तेव्हा सांगत होते काही नाही काही नाही, जा जा असं. हो ना. हा म्हणजे काही सामान्य माणसाला नाही त्रास झाला इतका. हा हा हा. हम्म. कारण त्यांनी फार प्रॉपर केलं ते. हो हो. हा, उलट योग्य पण वाटतं थोडंफार. हो हो. हा मग काय झालं, त्या रात्री आम्ही मग ते सगळं बघितलं. मग आम्ही दोघी एकमेकीला म्हणतो, काय सगळ्या ग्रुपला सांगायचं का पुढे जायचं की नाही जायचं. हा 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 हा. कारण ते भयानक दिसत होतं ना सगळं, तिकडे हो मग जाळपोळ ते हे ते बघून आणि दिसत होतं. परक्या ठिकाणी भीतीच वाटते हो ताई. हो ना. हा मग त्यांना म्हटलं जाऊ ताई, आपण ना आता काही बोलायला गेलो तर बाकी ऐकतात की नाही ऐकतात. हा हा आणि शक्यतो सगळंच बघत असतील म्हटलं, बघू सकाळी उठल्यावर काय चर्चा होईल ती होईल. हा 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 हा. मग आम्ही दोघी म्हटलं चला आता झोपून घेऊयात आपण. हा. मग आम्ही झोपलो तर आम्हाला दोघींना सेम स्वप्न पडलं. मला पडलं हम्म. तर एक असा म्हणजे मी एका गावाला, जिथं पहिले जॉबला होती ना तेच गाव दिसतं मला. अच्छा अच्छा. हा हा हा. मग तिथं मला संध्याकाळ होते घरी जायला, गाड्याच नसतात. मग मी एका असं टेम्पो मध्ये चढते. आता बरं. म्हटलं जे वाहन मिळालं त्याने आता घरी तर जायचं आहे आपल्याला. बरोबर. हो हो हो. मग मी तिथं चढते, एकटीच असते. मग मला आजूबाजूचे म्हणतात
त्यात कशाला बसल्या म्हणे मॅडम, दुसरी हा गाडी बघा ना म्हणे. ते हे म्हणजे दुसरे काहीतरी वाहून नेणारे आहेत. हा मग मी हा म्हटलं हा का? म्हटलं ठीक आहे. मग मी असं उतरायला जाते ना, तर समोरून असा काळा रेडा कसा असतो, अय्या. एकदम काळा जरद रेडा असतो. हा 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 तो हा. असला. मग एकदम धावत येतो माझ्याकडे. मग मी कसं तरी ना असं त्याला म्हणजे ढकलून ते बाजूला, असं हाताने ढकलून आणि मी दुसऱ्या साईडने उडी मारून घेते. बापरे. हा हो. आणि उडी मारते ना, तर माझे हातपाय बांधले जातात लगेच दोराने. हा. मग मी ते असं कसं तरी स्वामींचं नाव घेते आणि कसं तरी ते करून म्हणजे हातपाय मोकळे होतात माझे. मग मी हो. बाजूला होते. मग बरोबर. आजूबाजूचे लोक पण हसतात का सुटल्या मॅडम बुवा असं. म्हटलं हा, हा, म्हटलं कसं आनंद तरी झाला सुटली. म्हणजे सगळ्यांना. हा हा, सगळ्यांना आनंद झाला, मोकळ्या झाल्या म्हणे, सुटल्या. हा हा मग मी तसं ते घाबरते मग ते स्वप्नातून जागी झाल्यावर. पण मग तशीच सकाळी उठली, आंघोळ वगैरे केली, सगळं आवरलं. आणि काय झालं, हा. इथं गुरुपीठामध्ये आम्हाला स्वामी समर्थांचं मंत्र लिहिण्यासाठी ना, मग म्हणजे नोटबुक आम्ही केलेली होती. बरोबर. हा हा. मग त्यांनी सांगितले होते ना, का तुम्ही हे इतक्या दिवसात हे करा. हम्म. 12 लक्ष आपल्याला हे करायचं आहेत, म्हणजे मंत्र हो लिहायचे हो आहेत, हो. असं प्रत्येकाला ते दिले. तर मग ती नोटबुक माझी समजा सोबतच होती. मी अरे वा. काय करायची, हो, मग मी जिथं मला वेळ मिळाला ना, सकाळी उठली का, अंघोळ झाली का, तयारी झाली का, मी लिहायला बसायची मंत्र. हा 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 हा. मला एक पान, दोन पान जेवढं शक्य झालं ना, बाकीच्यांचं आवरेपर्यंत, बरोबर मग बरोबर. मी ते लिहायची. मग त्या ताई बघायच्या, हा म्हणे बरोबरच आणलं. त्यांना माहित आहे ना, सेवेकरी वा तुम्ही, म्हणजे हो जमेल तितकं हो, करता ताई करतातच. असं. हा हा. हो, मग मी ते लिहित होती. मग त्या उठल्या, त्यांचं आवरलं गेलं. मग मला त्यांना स्वप्न पडलं होतं, पण मला पण पडलं होतं. पण म्हटलं स्वप्न सांगितल्यावर घाबरतील ना सगळे, मी काही कोणाला बरोबर बोलणार बरोबर. नाही. हा मनाशी ठरवलं होतं, मी कोणालाच सांगणार नाही. पण हा त्या उठल्या, मग हा म्हणजे ताई मला असं असं स्वप्न पडलं. म्हटलं काय स्वप्न पडलं? हा तर म्हणे एक असं गुहेसारखं दिसलं म्हणे मला, हा सगळे साधू संत दिसतात. हा हा. आणि मी तिथं अडकते, तुम्ही सगळे बाहेर असतात म्हणे. अगो बाई. हा, मग मी म्हणे बाहेर कशी पडू? मग मला ते साधू संत मदत करतात, की एक गाईचं वासरू आहे, म्हणजे दिसत होतं तिथं. हा हा तुम्ही हा. काय करा म्हणे, शेपटीला धरा म्हणे, तुम्हाला बाहेर घेऊन जाईल म्हणे. बापरे. हा. म्हणजे ते असं आम्हाला दाखवलं ते. हो ना हो ना, म्हणजे हा, मार्ग पण दाखवला ना. हो, मार्ग पण दाखवला. हा हा हा. मग त्या म्हणे मी शेपटीला धरलं, ते असं गोल 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 फिरलं म्हणे, आणि मला वरती आणून सोडलं. ओ. म्हटलं हा बापरे. का, तुम्हाला असं स्वप्न पडलं का? हा 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 मग मी नंतर म्हटलं, ताई मला पण स्वप्न पडलं म्हटलं, पण तुम्ही घाबराल म्हणून मला काही तुम्हाला सांगायचं नव्हतं. हा 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 मग माझं हे स्वप्न मी त्यांना सांगते. हा मग आम्ही दोघी विचार करत बसलो, असं स्वप्न का पडलं असेल. हा. मग थोडीशी मनात भीती, पुढे असं काहीतरी घडतंय, समजा काळ उभा आहे असं दाखवलं ते आम्हाला हो थोडक्यात. हो हो, बरोबर. मग आम्ही सकाळी म्हणजे चहाला खाली सगळे जमलो. मग आम्ही थोडंसं, मी तर काही बोलले नाही, मी जरा शांतच आहे, हं. जास्त पटकन बोलत नाही मी कोणाला. अच्छा अच्छा. हा हा हा, हा मग त्या ताई बोलल्या म्हणे काय करायचं म्हणे, तिकडे असं चालू आहे, आम्ही रात्री युट्यूबला पाहिलं. हा हा. मग काय करायचं म्हणे, जायचं का नाही? मग ग्रुप मधले म्हणे तुम्ही घाबरू नका आणि आम्हाला पण घाबरवू नका, कोण म्हणे? जायचंच आहे म्हणे. ग्रुप मधले बाकीचे, हा 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 हा. तुम्ही घाबरू नका आणि आम्हाला घाबरवू नका म्हणे. हा, जायचंच आहे. म्हटलं ताई बरं, आपण शांत राहून घेऊ म्हटलं. हा. मग तो जो गाडीवरचा ड्रायव्हर होता, तो तिकडचाच होता ना, युपी बिहारकडचा. अच्छा. हा हा. मग त्याच्या शिमला रेंज होती, ते तिकडे घडणार त्याला सगळं दिसत होतं, बातम्या वगैरे. हो 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 हो. मग त्याच्या घरचे पण फोन करायचे, तिकडं असं चालू आहे, तुम्ही जाऊ नका. ओ. मग तो बापरे. खूप गयावया करायचा, आपल्याला पुढे जायचंच नाही, जायचंच नाही म्हणे, असं होऊ राहिलं, नकाच म्हणे. हा पण मग एकही ऐकत नव्हते, आम्ही कशासाठी आलोय, आम्हाला देवाने इथपर्यंत आणलंय ना, हा हा आम्हाला बरोबर तिथपर्यंत घेऊनच जाईल म्हणे, हा तुम्ही चलाच म्हणे. तो खूप म्हणजे आम्हाला बोलायचा, मी गाडीवरून उतरून जाईल, तुम्हाला रस्त्यात सोडून देईल, आई असा गं. म्हणायचा. पण तरी बापरे. हे ऐकायलाच तयार नाही, नाही आम्हाला जायचंच जायचं. हा 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 काही हा. थोडासा मोठा अनुभव आहे, चालेल ना? हा, चालेल ना. आता एवढं हं. तुम्ही कारण खूप एवढ्या लांब भयानकच जाऊन घडलेला आहे ना. आलाय. हा हं. मग ठीक, आता ऐकतच नव्हते. मग तो निघाला. हा मग आम्ही रस्त्याने जात होतो ना, तर एकदम कमी गाड्या समोरून यायच्या. हा हा मग हा. तिकडे ते अडकलेले असतील किंवा जाऊ देत नसतील. बरोबर मग बरोबर. मग तरी चाललोयच, मनात तर भीती होतीच. पण मग चाललो, मध्ये मध्ये तरी एक देवीचं मंदिर लागतं, मनोकामना देवी म्हणून. हा हा. हा. मनोकामना देवी फार ते फेमस आहे ना मध्ये. त्या प्रोफेसर हो. ताईंनी पण अनुभव शेअर केला होता तो. हो, खूप उंचावर आहे, खूप उंचावर. त्या रोपवेने हो का? वगैरे असं जायचं. हो. अच्छा. हा हा. 2 टप्पे करून असं रोपवेने जातं, खूप उंचावर आहे. हो.
मग तिथं थांबलो, म्हणजे समोरून गाडी आली एक. हा. म्हणे काय कशी परिस्थिती आहे पुढे? हं. ड्रायव्हरने विचारलं. तो बोलला काय नाही, जाऊ शकता तुम्ही म्हणे. अरे वा. हा, जाऊ शकता म्हणे. हा, मग हा, आम्ही कसं आलो हळू पुढे पुढे. मग त्या देवीला तिथं थांबलो. तिथं भरपूर लोक थांबलेले होते. कोणी दर्शन करून आलेलं, कोणी पुढे जायचं का नाही ह्या विचारात होते. हा, हा, भरपूर हा. गर्दी होती. मग आम्ही त्या देवीला तिथं दर्शनाला गेलो. भरपूर वेळ लागला तरी आम्हाला वरती चढायला आणि उतरायला असं. अरे बापरे. हा, हा, हा. हम्म. मग तिथं गेल्यानंतर देवीची ओटी वगैरे मी तर भरली. अच्छा. म्हटलं हा, आम्हाला, म्हटलं बाकीच्यांनी नाही पण मी घेतली ओटीचं. हा. आम्ही म्हटलं इथपर्यंत आलोय आई, आम्हाला म्हटलं व्यवस्थित म्हणजे आमची यात्रा व्यवस्थित होऊ दे असं. बरोबर. हा. हम्म. कारण आम्ही म्हटलं श्रद्धेने चालूय असं, तर मग हे केलं. हो, हो. तिथून मग खरंय. आम्ही मग खाली आलो. मग हा. तरी बाकीच्या गाड्या जात नव्हत्या, मग नंतर रिटर्न झाल्या तिथून. काही तिथंच मुक्काम थांबले. हो का? हो, काही तिथंच थांबले, काही मग तुमच्या ग्रुपचेच? नाही नाही, दुसरे दुसऱ्या होते ते. ग्रुपचे. हा, हा. दुसऱ्या गाड्या होत्या ते. हा, हा, हा. मग ते तिथंच थांबले. आमचे हा, लोक काही ऐकायला तयार नाही. चल म्हणजे काढलंच गाडीवाल्याला पुढे. हा, हा, हा. मग आम्ही पुढे गेलो. पुढे म्हणजे तो ड्रायव्हर थांबवायचा गाडी. हे हा, बघा असं चालू आहे, नको नको जायला आपण. हा, काही होऊ शकतं म्हणे. तुमचा जीव कस काय धोक्यात घालू म्हणे मी. कारण मला कळतंय, मला मेसेज येत आहे. तर माझं काम आहे म्हणे. पण हे ऐकायलाच तयार नाही कोणी. जायचं म्हणजे जायचं. आई ग. म्हणजे एकदा हातालाच जसं काय पेटले हा, होते. हा. जायचंच असं. इथपर्यंत आणलंय ना देवाने, आपल्याला तिथपर्यंत घेईल असं. हो, अशा हो. सगळ्यांची बरोबर आहे. भावना होती. बरोबर. हा. हम्म. मग आम्ही पुढे जायला लागलो. पुढे गेल्यानंतर मात्र मग ते गाडीवर विस्तवाचं पेटवून असे दिसायला लागले. अच्छा, मध्ये मशाली. मशाली घेऊन फिरताना दिसायला लागले. अच्छा, मशाली पण घेतल्या त्या हातात? हो हो, मशाली पण हातात दिवसा? होती ताई. दिवसा, हो. बापरे. मग काही ठिकाणी असं गाड्या थांबून दिलेल्या, काही फिरत्या. मग आम्ही एका ठिकाणी थांबून राहिलो. मग नको जायला म्हणून पुढे ते समोरून यायला लागले मशाली घेऊन. काय सांगावं, हा, टाकल्या गाडींवर किंवा काय असं. मग थांबून घेतलं आम्ही एका ठिकाणी. हा, हा. बऱ्याच मग नंतर येणाऱ्या गाड्या पुढे जाऊन अजून बऱ्याच थांबलेल्या होत्या. बरोबर, बरोबर. हा. मग नंतर त्यांनीच मग ते जरा बाजूला झाले ते स्ट्राईकवाले. का अच्छा. तुम्ही जाऊ शकता बुवा आता असं. हा, ते हा, म्हणजे हा. प्रवाशांना तसं काहीच करत नव्हते, पण ते सगळं बघून भीती वाटायची. बरोबर. हा. हम्म. का काय करू शकतात बुवा असं. त्यांना काय आहे याच्यामध्ये, कोण हो. प्रवासी आहे किंवा कोण इकडचा आहे, नाही, नाही. हो, कोणी खरंय. नाही बघत ना अशा वेळेस. बरोबर. मग पुढे गेलो मग आम्ही. हा, पुढे हा. गेल्यानंतर ना घाट लागला मग आम्हाला. बरं. हा. काठमांडूकडच्या म्हणजे त्या रस्त्याला लागलो होतो आम्ही. हा, हा, मग हा, हा. घाटामध्ये खूप गाड्या होत्या, खूप म्हणजे खूपच गाड्या होत्या. हा. काही ठिकाणी तर मग समोरून येणारी गाडीला पण रस्ता नसायचा आणि इकडनं जाणाऱ्याला पण नसायचा. अरे आणि बापरे. खाली पाहिलं तर खोल दरी होती. आई गो. म्हणजे गाडीचं एखादं पण हे झालं ना, आता काय होऊ शकते इतकं. म्हणजे मी काही नाही, गाडी थांबली का मी काढायची मंत्र लिहायची. हा, हा. गाडी थांबली का वही काढायची, मंत्र. आणि मोबाईल मध्ये मग मी ते डाउनलोड केलेलं होतं ना, ते हा, लावून द्यायची मग स्वामींचं. हा, 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 हा. कालभैरव अष्टक स्तोत्र तेच होतं फक्त माझ्याकडे डाउनलोड, बाकी काही नव्हतं. आई ग. हा, हा, हा. मग कालभैरव अष्टक लावायची आणि मंत्र लिहायची. परत गाडी गाडी सुरू झाली का परत स्टॉप करायची. हा. असं करत करत आम्हाला तरी 11-12 वाजून गेले होते. बापरे. म्हणजे आता पुढे बी जाता येत नव्हतं ताई आणि हो. मागे पण येता येत नव्हतं. मग बरं. म्हणजे गाडी फिरवायला जागाच नव्हती. नाही. मी हा. मग सगळं शांततेत, मग आमचे एक प्रमुख म्हणजे सर होते, त्यांना म्हटलं सर मी इतका वेळ शांत होती, पण हा, आता म्हटलं काहीतरी निर्णय घ्या, आपण मागे फिरा म्हटलं, नका जीव धोक्यात घालू म्हटलं. हा, 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 हा. मग ते म्हणे ठीक आहे म्हणे ताई, इतका वेळ तुम्ही शांत होत्या, पण आता तुमच्या शब्दाला मान देऊन आपण आता फिरू म्हणे. हा, 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 हा. पण म्हणे आता आपल्याला गाडी फिरायला आहे ना, तर चान्स नाहीये, पुढे जावंच लागेल म्हणे. अरे, अरे, अरे. कारण गाडी ट्रॅफिक. फिरवायला कुठं, हो ट्रॅफिक मध्ये अडकून गेलो. अरे. म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं, पण जिथं तुम्हाला वाटेल ना हा, तिथं तुम्ही म्हटलं गाडी फिरवा. हा, हा. आणि बरं ठीक आहे म्हणे. मग तसं हा. पुढे गेलो ना, तर पुढे मग ठिकठिकाणी ते मिलिटरी वाले उभे होते. सगळं मिलिटरीच्या ताब्यात गेले ना मग ते. हो. म्हणजे बरोबर. पोलीस लोक वगैरे सगळे सगळे रस्त्याला कुणीच नव्हतं, कारण ते सगळं ताब्यात घेऊन टाकलं होतं त्या लोकांनी. बापरे. हा. त्याच्यामुळे आम्ही म्हणायचो पोलीस का दिसत नाही रस्त्याने, हा. किंवा का गाड्या थांबवत नाही का, तुम्ही रिटर्न व्हा किंवा काय. असं पोलीस म्हणजे कुठेच दिसले नाही आम्हाला, कारण ते त्यांनी ताब्यात घेऊन टाकलेलं होतं. अच्छा. हो.
नंतर मग मिलिटरी आली, मिलिटरीच्या ताब्यात गेलं ते. हा हा. मग ते लोक फक्त दिसायला लागले पुढे गेल्यानंतर. बापरे. मग ते पण ना आम्हाला पटकन जा असं सांगायचे, थांबू नका गाडी, पटकन जा. जेव्हा ताई आम्ही काठमांडू मध्ये एंट्री केली, हा. तर ते धगधगतं बघून ना तेव्हा सगळ्यांना भीती वाटायला लागली. हा, की बरोबर आहे आपण ना ताई. मूर्खपणा केला, आपण उगाच आलो असं काही काही म्हणाय. त्यामध्ये एक मुलगी होती, म्हणजे लग्न झालेली होती ती. हा पण ती तर म्हणे नाही, मला दर्शनाला जायचंच म्हणे. आपण काय करू म्हणे, एका साईडला गाडी लावू, हा 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 हा. रात्र काढू आणि सकाळी दर्शनाला जाऊ. बाई म्हटलं, आज जीव राहिला तर आपण 10 वेळा येऊ ना दर्शनाला. हो हो, खरंय. मग कशाला म्हटलं. ते शोरूम जाळलेले, ते म्हणजे ते सगळं सगळीकडे असं पेटत होतं ना, ते सगळं आम्ही डोळ्याने पाहिले. रस्त्यावर टायरी पेटत होते बापरे. आणि मोठ्या मोठ्या इमारती पेटत होत्या. बापरे. सगळं सगळं डोळ्याने पाहिलं ताई आम्ही. मग आम्ही काय तरी तुमची मध्ये गेलो. अवस्था झाली असेल ताई तेव्हा? बापरे, काय ते काय सांगायचं म्हटलं स्वामी. ते तुम्ही एक सांगतायत तरी अंगावर शहारे येतात. हो ना. हं. स्वामींना मी सारखं विनंती, स्वामी आम्ही सगळे म्हटलं, सगळ्यांना तुम्ही सुखरूप बाहेर काढा, हा माझं सारखं स्वामींना धावा. हां, हां. बरोबर आहे सगळे ना. सेवेकरी, हो सगळे सेवेकरीच आहेत. स्वामी तुमच्या भरोश्यावर, हा तुम्ही आम्हाला सुखरूप बाहेर काढा म्हटलं. हां, हां. मग जेव्हा एंट्री केली ना आम्ही, ते सगळं वातावरण बघून सगळे तर भेदरलेलेच होते. बरोबर. पण तरी असं वाटलं, गाडी जाऊ देऊ राहिले ना तर कदाचित जाऊ देतील. पण ज्या हं. काही आमच्या बरोबरच्या गाड्या होत्या ना, त्या कोणी दुसऱ्या रस्त्याने, त्यांना जिकडं जायचं असेल, रस्ते माहिती असतील, हो, त्या हो. रस्त्याने ते सगळे निघून गेले. हां, हां, हां. आणि आमची गाडी एकटी फिरत होती. बाई गं! चालली असं एकटी गाडी फिरत होती. बापरे! मग एकही गाडी दिसत नव्हती. मग आम्ही पुढे म्हटलं, गाडी कशी एक सुद्धा गाडी दिसत नाही. आपल्या बरोबरच्या गाड्या गेल्या कुठं? हां, हां, हां. हा. पण त्या दुसऱ्या रस्त्याने त्या निघून गेल्या. मग पुढे गेल्यानंतर कर्फ्यू लागून गेला होता. अरे बापरे! हां. मग पुढे गेलं ते मिलिटरी भेटले. म्हणे कुठं जाता? आम्ही दर्शनाला आलो, पशुपतीनाथच्या दर्शनाला आलो असं. हां, हां, हां. मग पटकन जा म्हणे, तुम्ही कुठं थांबणार? तर हॉटेलवर, हॉटेल बुक केलेली आहे, आम्ही तिथं थांबणार आहे असं. हां, सांगितलं त्यांना असं. हा हा. मग ते पहिल्या यांनी सोडलं आम्हाला. हां, हां. पुढे गेल्यानंतर जे आपलं मंत्रालय वगैरे ते होतं ना, मेन हां. संविधान त्याचं, हां, 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 ती हां. जी इमारत होती ना, आम्ही तिथपर्यंत गेलो. हं. ती पण अशी जळत होती, अशी धगधगत होती, जाळ वगैरे बाहेर पडत होता. बापरे! हं, तिथपर्यंत आम्ही गेलो. हं. तिथं मात्र आम्हाला नाही सोडलं. मग तिथं ते जास्त कडक बंदोबस्त होता ना. हां, हां, मग हां. सगळे मिलिटरी आले, तुम्ही कुठून आले, काय, त्याचं ड्रायव्हरचं सगळं कागदपत्र वगैरे तपासले. हां. आणि आम्हाला काही ते जाऊच देत नव्हते. पुढे बी नाही आणि मागे बी नाही. पण मग नंतर ना म्हटलं, गाडीतली लाईट लावा. हं. का आमच्या सोबत एक लहान मुलगी होती आणि फॅमिली आहेत, लेडीज आहे. बरोबर. हां. मग असं करून त्यांनी लाईट लावल्यानंतर ना मग एक वरती आले. मग आम्हाला लेडीज सगळ्यांना पाहिलं. हां. मग तेव्हा त्यांनी म्हणे, ठीक आहे, पण तुम्ही पुढे जाऊ नका आता. कर्फ्यू लागलेला आहे. काही हं. होऊ शकतं. तुम्ही बरोबर. हं. इथूनच रिटर्न जा. जिथून आले तिथं रिटर्न जा म्हणे. तुम्ही अरे इथं काही थांबूच नका. हां, हां, हां. मग त्यांनी तेवढं सहकार्य केलं. हां. मग मग सगळ्यांनी ठरवलं, आता काय इथं थांबण्यात काही पॉईंट नाहीये. मग आम्ही गाडी फिरवली हां, हां, आणि हां. रिटर्नला झालो मग. पुढे मग आल्यानंतर परत, रस्ता दिला त्यांनी तसा मग हो तुम्हाला? हो, आम्हाला रस्ता दिला. हो. अच्छा. हं. स्वामींची कृपा ताई ती. हां. तर कर्फ्यू लागल्यावर नसतं शक्य इतकं ना राहत. नाही. तेच कोणालाच म्हटलं. नसतं. आणि त्यांना ते पण मग कोणाला पण म्हणजे असं गोळ्या मारू शकतात ना हो. कर्फ्यू मध्ये. कर्फ्यूमध्ये त्यांना पूर्ण अधिकार असतो. अधिक, हो. तर ते काही करू शकले असते. बरोबर. पण मग ती स्वामींची कृपा, आम्हाला हं. आमची गाडी एवढी गोल 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 फिरली एवढ्या काठमांडू मध्ये. हं. तिथून फक्त एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर पशुपतीनाथचं मंदिर होतं. हां, हां, हां. मग म्हटलं, आता गेले बी तरी तुम्हाला म्हणे मंदिर काय उघडं राहणारच नाही बा. आता तर बंदच आहे म्हणे. हां. सकाळी पण नाही. आणि हं, हं. हॉटेलची परिस्थिती बी काय आहे काय नाही, कारण हॉटेल्स पण जाळले होते ना. हो, हो, हो. मग तिथून आम्ही गाडी फिरवली आणि रिटर्नला झालो मग. मग बापरे! परत तेवढा घाट अन ते आम्हाला रात्रच झाली. एक एक खाली उतरल्यानंतर एक गाव होतं हां, तिथं यायला. मग आम्ही सकाळी तिथं आलो. हां. तिथं थांबल्यानंतर एका हॉटेलवर मग वॉशरूम, तोंड हातपाय सगळं धुतलं. हां, हां. आणि कोणी नाश्ता केला, कोणी चहा पिला आणि तसंच मग निघालो परत आम्ही. मग बापरे! हां. हो, मग पुढे गेल्यानंतर ना सगळीकडे मग
हे उभेच होते ना, पुढे काही जाऊ देत नव्हते आम्हाला बरोबर. हां, मिलिटरीवाले. हां. म्हटलं स्वामी आता आम्हाला कसं तरी बाहेर काढा तुम्ही, कसं तरी करा. माझं सारखं मी ते मंत्र लिहिते, कालभैरव हं, अष्टक स्तोत्र चालू आहे माझा हं. आणि स्वामींना धावा चालूच आहे. हां, हां, हां. मग तिथं त्यांनी आम्हाला थोडा वेळ थांबवलं त्या मिलिटरीवाल्यांनी. अच्छा. हां. आम्ही खूप इकडे म्हणजे लांबचे बाहेरचे आहेत वगैरे असं त्यांना विनंती केली, पण ते बोलले ठीक आहे म्हणे, हं. आम्ही तुम्हाला सोडू, पण पुढचे जे आहेत ना ते सोडतील की नाही त्यांना आम्ही नाही सांगू शकत यांची गाडी सोडा असं. हां, हां, हां. मग? मग त्यांची गाडी पुढे, हं. एक गाडी पाठीमागे आणि आमची गाडी मध्ये. बापरे! आम्हाला त्यांनी घेतलं पुढच्या याच्यापर्यंत. अच्छा. हां, हां, हां. हा, म्हणजे कोणतीच गाडीला घेतलं नाही ना, आमच्या गाडीला कसं घ्यावं. स्वामींची कृपा. ओह! खरंच, खरंच हो ताई. हे तर माझ्या की डोक्यातच नाही आलं. हां. हा, कोणत्याच गाडीला नाही घेतलं त्यांनी, फक्त आमची गाडी, ती 1 मिनिटची गाडी पुढे, एक मागे, आमची गाडी मध्ये. बापरे! पण मग तुमच्या तरी डेअरिंगला मानलं पाहिजे. हो ना, हो ना. हं, मग तरी आम्ही ना, एक तासाच्या अंतरा म्हणजे तोपर्यंत हं. गाडी चालली आमची. हां, हां, हां. तिथं आल्यानंतर पुढचे मात्र नव्हते सोडत आम्हाला. तिथं हां. मग सगळ्या गाड्या थांबवल्या होत्या. बरं. हां, हां. असं छोटंसं गाव होतं. हां, हां, हां. तिथं एक मंदिर वगैरे पण होतं. मग काही लोक तिथं थांबले होते. हां. आणि आम्ही मग एक घर होतं छोटंसं, तिथं गाडी लावून दिली. अच्छा. हां, आणि एक असं छोटासा मठ सारखं होतं, तिथं मग मोकळी जागा होती. हां. मग त्यांनी आम्हाला दिवसभर असं खूप गरम पण होत होतं तिथं, मग त्यांनी आम्हाला दिली जागा. तिथं वॉशरूम वगैरे सगळं होतं. मग अय्यो! खाय प्यायला काही नव्हतं फक्त. पण मग ते आराम करायला कोणी झोपलं काय, आराम केला मग तिथे ते दिवसभर आम्ही. बरोबर, 4 वाजले. बरोबर. आपल्याला 4 आरामच वाजले. महत्वाचा असतो अशा वेळेला. हा, कारण रात्र, दिवसा आणि एक रात्र आम्ही पूर्ण गाडीत होतो, बसलेलोच होतो ना. हो ना, बरोबर. त्याच्यामुळे मग ते सगळे मग तिथं आराम केला. हां, मग सोडतच नव्हते गाडी, आता काय करावं म्हणे. मग ज्या हं. ठिकाणी आम्ही गाडी लावली होती ना, तिथं 2-3 महिला होत्या. हां, हां. त्या पाहत होत्या, यांच्याकडे लहान एक मुलगी आहे, या एवढ्या सगळ्या लेडीज आहेत. हां, हां. मग कसं करायचं बुवा असं. मग त्यांच्या ओळखीचे असतील ते हं. मिलिटरीवाले. हां, हां, हां. बरोबर. मग त्या एका लेडीजने आम्हाला सुचवलं, तुम्ही काय करा म्हणे, तुम्ही सगळ्या लेडीज आहेत ना, तुम्हीच जा त्यांना सांगा. अच्छा. का हां. आम्ही इतक्या लेडीज आहे, आमच्या सोबत लहान मूल आहे, आम्हाला जाऊ द्या बुवा असं काही. तो आणि मग तसं भाषा काही कुठली बोलायची तिथे ताई? हिंदी बोलत होते. अच्छा. हां, हां. हिंदी बोलत होते. म्हणजे त्यांची ती नेपाळी वेगळी, पण हिंदी बोलायचे ते. अच्छा. हां. हं. कारण मग तिथे त्यांनी भरपूर पर्यटक येतात ना. हो, हो. हां. मग ते त्या लेडीजने सुचवलं आम्हाला, तुम्ही जा म्हणे, तुमचं एखाद्या वेळेस त्या ऐकतील म्हणे. अच्छा. हां, हां. मग 3-4 आमच्या ग्रुपमधल्या लेडीज गेल्या तिथं. हां, हां, हां. आणि त्या बाईने फोन पण केला त्यांना. कारण बरं. त्या हां. सकाळपासून म्हणे ते इथं बसलेले आहेत. त्यांनी जेवण नाही केलेलं आहे, चहा पाणी काहीच नाही म्हणे. हां, 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 आणि हां. लहान मूल आहे, त्यांना तुम्ही सोडा बुवा असं तिने सांगितलं लहान मूल फोनवर. मी कोण इथंच बसली होतं? होती. हां. लहान मूल कोणी आणलेलं ताई? होती एक फॅमिली. अच्छा, अच्छा. तर पूर्ण फॅमिली. 6-7 वर्षाची होती ती मुलगी. अच्छा. मग त्या बाळाला हं. काय होतं खायला मग? हे असंच मग बिस्किट काही असं. हां, अटर-फटरचं. हां. फुटाणे असं काही होतं आमच्याजवळ, तेच मग त्याच्यावरच. बाई गं! मग त्यांनी चहा वगैरे पाजला आम्हाला, चहा बिस्किट बिस्किट आमच्याकडे होते आणि चहा दिला होता त्या ताईंनी हां. तिथल्या. बघा एवढ्या जणांना. हा, एवढ्या जणांना केला होता चहा अरे त्यांनी. वाह! हं. म्हणजे मग माणुसकी अजून शिल्लक आहे हो ताई. आहे. हो, आहे, आहे. हं. खरं आहे. मग तिथं गेल्यानंतर सांगितलं असं, आम्ही इतकं 2 दिवस झाले गाडीतच आहे. हां, हां, हां. म्हणजे काही आम्ही म्हणजे अंघोळ नाही, काही नाही, तोंड हात धुतले कसे तरी, तोंड धुतलेलं आहे, तोंडावर पाणी मारलंय, आम्ही खाल्लेलं पण नाही काही, असं सांगितलं मग सगळ्यांनी. हां, 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 हां. हं. मग त्यांना काय वाटलं ना, तेव्हा 4:30 वाजता आम्हाला सोडलं. अरे एक वाह! म्हणजे आम्हाला जायचं होतं जनकपूरला. हां, हां. पण मग तिकडे खूप भयानक चालू होतं ते. अच्छा मग त्याच्यामुळे तिकडे मग नाही मिळालं हो. जायला? नाही, तिकडे नाही गेलो. मग आम्हाला दुसरा एक रस्ता दिला. मग हां. त्या रस्त्यात सीतापूर लागलं होतं आम्हाला. हां, हां, हां. मग तिथं आम्ही दर्शन केलं होतं आणि तिथून मग हं. निघालो मग म्हणजे आपल्या ह्याच्यात यायला, भारतात यायला. हां, 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 हां. मग तरी आम्हाला रात्रीचे 10-11 असे वाजले असतील बॉर्डरवर यायला. बापरे! हं. मग तिथं आल्यानंतर मग आपल्याकडचे पोलीस लोक होते ना, हां, 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 मग हां, हां. त्यांना पण असं बरं वाटलं. आम्ही आल्या आल्या मग घोषणा वगैरे दिल्या. आई गं! का सुटलो बुवा असं, म्हणजे चांगलं असं.
व्यवस्थित मग झाला सगळा हा प्रवास. आलो. मग ते आले पोलीस लोक बी वरती, मग त्यांनी चौकशी केली वगैरे असं. हा हा. मग त्याच्यानंतर मग तिथं आलो आम्ही आणि मुक्काम केला, म्हणजे आपल्या याच्यात एंट्री केल्यानंतर. मुंबईत. नाही नाही नाही, हं. युपी मध्येच ते गाव होतं कुठलं तरी, आता माझ्या लक्षात नाही राहिलं एवढं. बरं बरं. हा हा. पण मग रात्रीची वेळ होती, पाऊस पण खूप होता. अच्छा. तेव्हा हा. पाऊस पण होता का? हो, सप्टेंबर मध्येच गेलो होतो ना आम्ही. बापरे. हा हा हम्म. हा. त्याच्यामुळे मग पाऊस पण मध्ये मध्ये काही ठिकाणी यायचा, काही ठिकाणी असं. हो हो हो. मग तिथं मग मुक्काम केल्या. तुमचं विमानाने आले ना येताना? नाही नाही, जाताना गेलो आम्ही विमानाने, अच्छा, येताना येताना आम्हाला ट्रेनने ट्रेन आले. होती. हो, येताना मग अच्छा अच्छा. काशीहून ट्रेनने आलेलो होतो आम्ही. अच्छा 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 अच्छा. हा. हम्म. नाही नाही, मग श्रीलंकेहून येताना, सॉरी, नेपाळवरून येताना. नाही, तिकडनं आम्ही ती गाडी केली होती नाही का, छोटी अच्छा बस. अच्छा अच्छा. हा हा, हा हा. छोटी बसमध्येच फिरत होतो आम्ही सगळीकडे. अच्छा अच्छा. हा हा. हम्म. म्हणजे प्रयागराजहून ती बस केली होती ना, हा हा हा. तीच सगळीकडे फिरत होती मग. बापरे. साधी गोष्ट नाही ना. नाही ना. आणि मग काय झालं, थोडंसं अजून आहे, सांगू ना? सांगा ना सांगा ना. हं. मग त्याच्यानंतर मग कोणी म्हणजे मातृगया केलं तिथं, मग कोणी पिंडदान वगैरे केलं. हा हा हा. हा, बाकीच्या फॅमिल्या होत्या ना, मग काहींनी केलं ते पिंडदान बरोबर. वगैरे. हा हा हं. हा. तिथून मग आम्ही काशीला आलो. हा हा. हं. काशीला आलो तर तिथं पण सकाळी काशी विश्वनाथेश्वराचं दर्शन केलं सकाळचं, व्यवस्थित झालं अगदी मस्त. अरे वा. मग हा आता हा. संध्याकाळी म्हणजे गंगा आरती करू आपण असं. फार सुंदर असते ना ताई ती. हो. पण मग ते काही करायला नाही मिळाले ताई आम्हाला, तर पाऊस होता ना. अरे मग बापरे. हा हा, हा. मग आम्ही दर्शन करून आल्यानंतर आता दिवसभर, संध्याकाळी जायचंय गंगा आरतीला, मग दिवसभर आहे, मग आपण हं. फिरून घेऊ, हा हा. कोणाला काय बरोबर. बाजार घ्यायचं वगैरे असं. हा हा मग हा. आम्ही तसंच गेलो बाजार करायला. हा हा. बाजार वगैरे झाला आणि हं. आता हे साहित्य ठेवून आपण गंगा आरतीला जायचं असं. अचानक इतका पाऊस आला ताई, इतका पाऊस आला का बापरे. त्या सगळ्या गल्ल्या तुडुंब भरून गेल्या. आई एकदम गं. म्हणजे 5-10 मिनिटाच्या याच्यातच. बापरे. हो. मग बघा. आम्हाला हॉटेलपर्यंत जायला सुद्धा रस्ता नव्हता. रस्ताच दिसत नव्हता. रिक्षा वगैरे सगळ्या थांबल्या जागच्या जागी. बापरे. काय करणार अशा वेळेला हो? तेच तर. मग पूर्ण ओलं तर झालोच होतो आम्ही. शॉपिंग केली होती ते कपडे काय असेल ते सगळंच ओलं झालं होतं. आई पण गं. मग आता जायचं कसं हॉटेलपर्यंत? मग हां, थोडं कमी झालं. मग लोकांनी सांगितलं आम्हाला, हां. तुम्ही जा, पण मग काही ठिकाणी चेंबर असतील, कुठं काय असेल म्हणे. हो, हो. तर पावसाचं, पाण्याचं. हो, पावसाचा तुम्ही फसू शकता. हां, हां, मग हां. काही माणसं म्हणजे आहे, म्हणजे माणुसकी आहे म्हणजे लोकांमध्ये. हो, आहे. आहे, अशाच आहे. वेळेला खरं कळतं ते. हो. मग त्यांनी व्यवस्थित रस्ता दाखवला. आम्ही कसं तरी कमरे इतक्या पाण्यातून हॉटेलपर्यंत पोहोचलो. हां, हां. पाऊस काही थांबायला तयारच नव्हता. आणि मग? तिथलं ना ते पाणी लवकर म्हणजे गल्ल्यांमधलं आहे ना, हां. कमी होत नाही ताई. खूप त्यांना 3-4 तास लागून जातात. तेव्हा ते पाणी कमी होतं. तिकडचं? हो, काशीमधलं. अरे बापरे! हां, हां. पाणी असं वाहून पण नाही जात. जागीच ते राहतं आणि मग हळू कमी होतं ते पाणी. अरे बापरे! मग कशाचं आम्हाला गंगा आरतीला पण नाही जायला जमलं. अरे बापरे! हां. मग तिथंच थांबलो आणि आम्हाला रात्रीची 11 वाजायची ट्रेन होती मग. हां. मग तसंच मग ते पाणी कमी झाल्यावर त्या रिक्षा आल्या, मग सामान टाकलं आम्ही आणि गेलो स्टेशनला. असं म्हणजे बापरे! चांगलीच तुमची, पण स्वामींमुळे तुमचं सगळं छान हो, झालं. हो ताई, स्वामी होते म्हणूनच. मग घरी आल्यावर तर मी पहिले माझ्या म्हणजे हॉलमध्येच स्वामींचा फोटो आहे. हां, हां, आल्या हां. आल्या, स्वामी खरंच तुम्ही आम्हाला सुखरूप सगळ्यांना आणलं. हां, त्यांना हां. पाहून मला अक्षरशः म्हणजे मी रडायलाच लागून गेली मग. आज बरोबर आहे ना. म्हणजे काळ आला होता पण वेळ नव्हती आली. वेळ तुम्ही नव्हती आम्हाला आली आणि हो, स्वामी होते बरोबर आणि अशाही वेळेला तुमचं जप, लिहिणं चालूच हो, होतं. चालूच होतं. अप्रतिम. काही फोटो असतील तर पाठवा तुमच्याकडे. बरं, बरं. हां. चालेल, चालेल. तर हो, मी ते हो. सगळे अ, हो, हो. ह्याच्यात टाकते हां. चालेल. हो ताई, हो. हां. फोटो पाठवून देते हां. श्री हो, स्वामी समर्थ पाठवते. ताई. हो, श्री स्वामी समर्थ ताई. शेअर करते हां. ओके. हो, हो. श्री स्वामी समर्थ. चालेल. श्री स्वामी समर्थ.